शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. अंकुशा साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अंकुशा साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रघुनाथ दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, रघुनाथ दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. ज्यावेळेस पानिपतचं तिसरं लढाई झाली, ज्यावेळेस पानिपतचं तिसरी लढाई झाली त्यावेळेस ती लढाई झाली मराठा आणि अफगाणीच्या मध्ये. त्यावेळेस महाजी संजय धारातीत पडले होते आणि अब्दाली काय म्हणला, क्यों पटेल तुम हमारे साथ लढोगे. तर त्या मराठ्याचं वाक्य होतं, बचेगे तो बचेगे तो. यांना म्हणा तुमचे बाप रस्त्यावर येतं, मायबाप ज्यांना बाप म्हणतात ना, तुमचे बाप आज रस्त्यावर येतं आणि बापाला देताना शिकवायचं नसतं कसं पैदा करायचं ते. आज मला एकच सांगायचंय, 76 वर्ष झालं मी आज राजकारणामध्ये, जवळपास 14 वर्ष. प्रत्येक सैनिकांच्या आणि शहीद पत्नीच्या आणि शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रूच पाहतोय. का तर यांनी आजपर्यंत आपल्यामध्ये फोडो जोडो आणि राज्य करो, पण आज बापाला बी अक्कल आलेली आणि बेटाला बी अक्कल आलेली आहे. आम्हाला सीमेचं रक्षण करायचं बी माहित आहे, आम्हाला राजकारण करायचं बी माहित आहे. आमची भूमिका अर्जुनासारखी आहे, चक्रव्यूहामध्ये घुसता बी येतं आणि चक्रव्यूह तोडता बी येतं. हे सोडून द्या की सैनिक आणि शेतकरी हे अभिमान्य येतं, त्यांना फक्त मतदान करता येतं, त्यांना राजकारण करता येत नाही. पण आम्हाला राजकारण करताच येतं आणि त्याचा आजचा छोटासा नमुना येऊ. जर यांना वाटत असेल की आपण जसं करू तसं होईल, पण आता हे शक्य नाही. अरे 95% आपण येतं. जर मतदान आपलं असेल तर भविष्यामध्ये सरकार कुणाचं पाहिजे, कुणाचं पाहिजे. इतिहास बदललाय, हवा बदलली. तुमची घराणेशाही तुमच्या घरातच ठेवा. लय झालं, आजोबा मंत्री, मुलगा मंत्री, बेटा खासदार, बेटी आमदार आणि आमचे कार्यकर्ते तुमच्या गाडीची फक्त वाट पाहायला आणि सतरंजा उतरायला. अरे म्हणून तर आम्ही आज रस्त्यावर उतरलो, म्हणून तर आज भारतीय जवान पार्टीचं निर्माण झाली आहे. मला एकच सांगायचंय, तुम्ही माझे वडीलधारी आहेत, आम्ही तुमचे मुलं आहेत शेतकऱ्यांचे. हमी भावना भेटल्यामुळे आपलं किती नुकसान आहे. हे आपल्याला लॉलीपॉप देतात, चॉकलेट देतात 6,000ची, पण जर आज आपल्या ऊसाला जर 5,000 रुपये हमी भाव भेटला तर आज आपल्या एका एकरात 1.5 लाख रुपयाचे बेनिफिट भेटले. तर 5 एकर वाल्या शेतकऱ्याला 7.5 लाख रुपयाचं मोबदला भेटतोय. तर तुमचे 6,000 घेऊन आम्हाला काय कोणी ठेवायचेत का. 7 लाख मोठे का 6,000 मोठे. मित्रांनो, आपल्याला यांचं 6,000 नको येतं, आपल्याला आपल्या घामाचा मेहनतीचा पैसा पाहिजे. पाहिजे का नाही. आवाज कमी येतोय, पाहिजे का नाही. आज पाण्याच्या बाटलीची किंमत, आता गुगल सर्च करा तुम्ही, लागत पाण्याच्या बाटलीची किंमत आहे 2.5 रुपये ते 3.5 रुपये आणि त्याची किंमत किती आहे 20 रुपये. म्हणजे किती पटीने जास्त लागत खर्चाच्या. आणि आपल्या दुधाच्या लागत खर्च जे शासनाच्या त्या भ्रष्ट शासनाच्या एजन्सीने काढलेला आहे, खरा काढलेला आहे बरं का. किती काढलेला आहे. गाईच्या दुधाचा खर्च किती आहे नाना, 62 रुपये 28 पैसे. स्वामीनाथन काय सांगतोय, 50% त्याच्यावर नफा पाहिजे. म्हणजे गायच्या दुधाला आम्हाला दर किती पाहिजे 90 रुपये. या नालायकाने आम्हाला किती दिलाय 24 रुपये. आणि पुन्हा वरून म्हणते शेतकरी पैसे भरत नाहीत.
आणि काय काय नालायक हरामखोर 30 रुपये मागते. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला 30 रुपये मागायला. आमच्या बापात मी यवतमाळला गेलतो 11,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. किती? 11,000. जोक नाही राव हे. 11,000 काय लहान असतो नाही. पण या गेंड्याच्या कातड्याला काय झालं का नाही. त्यांना जेवढं शेतकरी मरते, जेवढं सैनिक तरसते, जेवढ्या वीर पत्नी चपला झिजत. महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अपेक्षा साहेब तुम्ही स्टेजवर आता बरं होईल. स्वागत. आणि एक राहून गेलं. सर्वांचं स्वागत. पोलीस कर्मचाऱ्यांचं स्वागत. तुम्ही चांगलं छान सहकार्य केलं आणि खरं तर तुम्ही आमचे लहान भाऊ येतं. आमची लढाई तुमच्यासाठी बी आहे का तर आम्ही शेतकऱ्याचेच मुलं पोलीस मध्ये असो किंवा पॅरामिलिटरी मध्ये असो किंवा आर्मी मध्ये येतं. पण या नालायकानं 2004 पासून सगळ्यांच्याच पेन्शन बंद केले. त्यांच्या सोडून बरं का, त्यांच्या पेन्शन सोडून सगळ्यांच्या पेन्शन बंद येतं. आणि ह्या नालायकांना 2-2, 4-4, 5-5, 10-10 पेन्शन घेणार. आणि ह्यांचा पेन्शन वाढीचा प्रस्ताव 2 मिनिटात पारित होतो. पण आपला प्रस्ताव पिढ्याला पिढ्या पुढे चलतो. आमची एकच मागणी आहे, बंद तर बंद, बंद तर बंद, बंद तर बंद. भ्रष्ट नेत्यांच्या आमदार खासदारांच्या पेन्शन, भ्रष्ट आमदार खासदारांच्या पेन्शन बंद, भ्रष्ट आमदार खासदारांच्या पेन्शन. ह्यांच्या पेन्शन जर बंद करायचं म्हटलं तर ह्यांच्या का आपण फक्त 1.5 महिन्याचा टाइम दिलाय. नाहीतर ह्यांच्या वागात आपणच करणार आहे. काय सरकार यांच्या बापाचं नाहीये. सरकार म्हणतंय मायबाप जनतेनं आणि मायबाप जनता आता हुशार झाली आहे. पहिला निर्णय भारतीय जवान पार्टी सरकारमध्ये ह्यांच्या पेन्शन सगळ्या बंद. आम्ही पेन्शन घेणार नाही. मान्य का नाही? पहिला निर्णय आपला पेन्शन बंदीचा आहे. दुसरा निर्णय आमचा सगळ्यांच्या पेन्शन सुरू 2004 ला ज्यांनी बंद केल्या त्यांच्या का जुनी पेन्शन सगळ्यांची लागू केली जाईल. म्हणजे आमच्या भावानं मरमर मरायचं, 12 तास ड्युटी करायची, 14 तास ड्युटी करायची, 18 तास ड्युटी करायची, कधी कधी 24 तास ड्युटी करायची. आणि त्यांच्या म्हातारपणाचा घास या नालायकांना खाल्लाय. तर पहिल्या त्यांच्या पेन्शन सुरू केल्या जातात सगळ्याच कर्मचाऱ्याच्या. महाराष्ट्र सरकारमध्ये जेवढे कर्मचारी येतं, इव्हन पॅरामिलिटरी आमचं सेंटरचं खातं आहे त्याचं आम्ही सांभाळून घेऊ, त्यांचं तर होईलच होईल. पण महाराष्ट्र खात्याचा प्रश्न आहे, सगळ्यांचंच पान पेन्शन सुरू करणार शेतकऱ्यांचं पण. दुसरी गोष्ट, जेवढे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या प्रत्येक आत्महत्याग्रस्त कुटुंबाला कमीत कमी 25,000 पेन्शन दिली जाईल. जय जवान जय किसान. मला एक गोष्ट सांगायचंय की या नालायकाला एवढं नाही. अरे जनतेची मागणी काय आहे? जनतेची मागणी काय आहे की ऐका, जनतेची मागणी काय? स्वस्त शिक्षा आणि न्याय. आणि हे काय देतात? हे घ्या 1,500, हे घ्या रेवड्या, हे घ्या ते. अरे आज आम्हाला जर हॉस्पिटलला आम्ही गेलो तर काय होतंय? कधी लाख रुपये बी देतात, कधी 1.5 लाख जातात, कधी 10 लाख जाऊन एकरभर जमीन एकाची पाळी ते कळत नाही. तर 100% हॉस्पिटलचं बिल, आरोग्य सेवा मोफत, आरोग्य सेवा मोफत. बरं, शिक्षणाचा विषय आला. ऐका सगळे बाकीचे खाली बसा, सगळे ऐका, बाकीचे खाली बसा. ऐका, शिक्षणाचं स्कूलला ऍडमिशन घेतलं की पहिलं मध्ये लाख रुपये भरा, पहिलं डोनेशन लाख रुपये भरा, दुसरीला 1.25 लाख, तिसरीला 1.5 लाख. अरे कुठून पैसे आणून भरायचे आम्ही? शिक्षणाचं प्रायव्हेटीकरण, सर्वसामान्याला मोफत शिक्षण, सर्वसामान्याला मोफत शिक्षण. आपली लढाई त्याच्यासाठी.
शिक्षण हे मोफत भेटलंच पाहिजे आणि प्रायव्हेट स्कूलला सुद्धा 80 ते 90% सरकारनं कन्सेशन दिलंच पाहिजे. राहिला विषय शहीदांचा. मित्रांनो, आज आमचे जे भाऊ आहेत, सैनिक भाऊ आहेत, त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देशाच्या सीमेवर दिलंय. 25 वर्ष झालं कारगिलची लढाई होऊन आणि 71ची लढाई होऊन किती वर्ष झालं तर मला मोजताच येत नाही. त्याच्यानंतर श्रीलंकेचं बी लढाई झाली, शांती सेनेचं झालंय. पण ह्या नालायकायला त्यांच्या सैनिकांचं फक्त मतदानासाठी वापर करण्यात टाकतात. ज्या दिवशी यांचा झेंडा दिवस आला या 4 सैनिकांनो, ज्या दिवशी एखादा मंत्री आला या 4 सैनिकांनो. आता आम्हाला कळलंय आमच्या सैनिकांचा, जे शहीद सैनिक आहेत, अरे तुम्ही त्यांच्या आयुष्याचं तुम्ही देऊ शकत नाहीत, पण कमीत कमी निलाद्र्यांनो कमीत कमी त्यांचं तुम्ही बेनिफिट तरी तर त्यांचं जे कवडीमोल भावाचं आहे, अरे त्यांनी त्यांचं जीवन अर्पण केले देशासाठी, त्यांनी त्यांचं जीवन देशासाठी अर्पण केलंय. आता तुम्हाला लाजा वाटत नाही त्यांना 5 एकर जमीन द्यायला? त्यांनी मागितलंच काय रे? 5 एकर जमीन. तुम्ही हिरानंदिनीची 1 लाख कोटीची जमीन तुम्ही हिरानंदीची दोघांनी मिळून, ऐका, विपक्ष आणि सरकारने मिळून हिरानंदीने दिली मुंबईला, दोघांनी मिळून ती जमीन हिरानंदी मुंबईला दिली. पण सैनिकांना यांना काही देता आलं नाही. त्याच्यामुळं आज आपली लढाई जर आपण रस्त्यावर उतरलो तर आणि ह्यांनी जर आपल्याला अंडर एस्टिमेट केलं तर दादाचा आपण सगळ्या कमिटीचा निर्णय घेऊ. महाराष्ट्र पूर्ण बंद करण्याची आपल्याला ताकद पाहिजे. आहे का नाही? आहे का नाही? यांनी आपल्याला अंडर एस्टिमेट केलंय तर ह्यांना खाली रस्त्यावर उतरून आपल्याला थोड्याची ताकद आपल्यात पाहिजे. आज यांना कळत नाहीये की जनतेची मागणी काय आहे. यांना आपल्या पडोसी देशामध्ये काय झालंय, अरे प्रधानमंत्र्यांच्या घरात जाऊन त्यांनी तोडलं सगळं का, तर जनतेची मागणी एक आहे आणि यांचं चाललंय एक आहे. तसं आपल्या बी सरकारचं तेच चाललंय. सैनिकाची मागणी काय आहे, शेतकऱ्याची मागणी काय आहे, विद्यार्थ्याची मागणी काय आहे. आणि तुम्ही सरकार आणण्यासाठी काय करता? लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बायको, लाडका काही. अरे तुम्ही जे द्यायचं ते लाडका द्या, पण पहिले आमचे प्रश्न सोडा. आणि तुमच्याकडे वेळ किती आहे? फक्त 1.5 महिना. जर ह्या 1.5 महिन्यात तुम्ही प्रश्न नाही सोडले आमचे, तर तुमच्या जागेवर आम्ही, आमच्या जागेवर तुम्ही आणि महाराष्ट्राचे सगळे प्रश्न आम्ही सोडू. सोडायचे का नाही? आवाज मोठ्यानं सोडायचे का नाही? धन्यवाद. पैसे येतात कुठून लाडक्या